आणि हा हॉल आहे ना ही, हॉलची जागा आहे। इकडे पाहायला गेलो तर विंडो आहे, गॅस ठेवण्यासाठी ही जागा आहे, बेसिंग आहे, अंडे वगैरे ह्या साईडला तुम्ही ठेवू शकता आरामात, खाली डबे वगैरे ठेवायला, खाली डबे ठेवायला वरती डबे ठेवायला जागा आहे। अशी स्टोरेज बहुतेक आहे। किचन पण खूपच जास्त मोठं आहे। ह्या घरामध्ये जवळपास भाडा एका महिन्याचा 500 रुपये आहे। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी, ही व्हिडिओ ना रोजच्या पेक्षा थोडीशी वेगळी असणार आहे। आपण मागेच एक व्हिडिओ बनवली होती मुंबईमध्ये, की मुंबईमध्ये सध्या भाड्यावर रूम घ्यायला गेलं तर भाडं आपल्याला किती पडेल आणि रूमची पूर्ण टूर करून दाखवली होती। तर आता सध्या मी कोकणात आहे आणि कोकणात ना खूप अशी माणसं असतात, ती खास करून टुरिस्ट लोक म्हणा किंवा अशी लोक असतात कामानिमित्त, बिझनेस निमित्त नेहमी कोकणामध्ये ट्रॅव्हल करत असतात। तर त्यांना ना थोड्या दिवसासाठी भाड्यावर रूम हवी असते। तर इकडे कोकणामध्ये सध्या भाड्यावर रूम घ्यायला गेलो तर त्याचा रेट काय आहे आणि पूर्ण रूमची आपण टूर करून दाखवणार आहोत। तर आमच्या इथे पण आम्ही अगोदर एक रूम दिली होती, आमचीच रूम होती, ती पण भाड्यावर दिली होती। तर त्या रूमचं पूर्ण तुम्हाला टूर करून दाखवतो। आणि त्याच्या व्यतिरिक्त आमच्या गावात पण अशा बऱ्याच रूम आहेत, त्या खास करून भाड्यावर देतात। तर त्यांचा रेंट किती आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर मंडळी बघता, ही जी रूम आहे आम्ही अगोदर भाड्यावरती दिली होती। आमच्या इथे जी टीचर राहायची तिला दिली होती, म्हणजे अगोदर स्कूलमध्ये शिकवायची ना ती, स्कूलमध्ये टीचर होत्या। तर त्यांना ही रूम दिली होती। पहिली ही अगोदर वेगळी रूम होती आणि आता पूर्ण आम्ही नवीन केलेली आहे रूम। ही आमची मोठ्या बाप्पांची रूम आहे आणि त्यांचीच ही रूम आम्ही भाड्यावर द्यायचो अगोदर। आणि ही रूम बघा आता नवीन बांधलेली आहे, जवळपास 1 वर्ष झालंय। आणि हा हॉल आहे ना, ही हॉलची जागा आहे। इकडे पाहायला गेलो तर विंडो आहे। ही अगोदर वरती नव्हता, आता वरती पण केलेलं आहे आम्ही। डबल रूम आहे, सेम एवढीच रूम वरती पण आहे। तर हा हॉल आहे, जसं की मी बोललो, इकडे एक विंडो पाहायला मिळेल। आता सर्व आम्ही गोष्टी केलेल्या आहे। इकडे मंदिर लावलेलं आहे, देवाचं मंदिर आहे। आणि हा जसं की बोललो हॉल आहे, हॉलचा एरिया आहे। आणि इकडे तुम्हाला एंट्री भेटेल, हा एंट्रीचा डोर आहे। आणि इकडे आतमध्ये बघायला गेला ना, आतमध्ये किचन आहे, किचनची मस्त जागा आहे। आणि इकडे बघा, गॅस ठेवण्यासाठी ही जागा आहे, बेसिंग आहे, आणि इकडे अशी विंडो आहे, पाणी ठेवायला, पाण्याची भांडी ठेवायला, हांडे वगैरे ह्या साईडला तुम्ही ठेवू शकता आरामात, खाली डबे वगैरे ठेवायला, खाली डबे ठेवायला, वरती डबे ठेवायला जागा आहे। अशी स्टोरेज बहुतेक आहे। किचन पण खूपच जास्त मोठं आहे। आणि अशी रूम आहे। हा किचनचा एरिया बघा केवढा आहे, इकडे टाक्या वगैरे ठेवू शकता। आणि इकडे बाथरूम आहे, हा स्टँड वगैरे तुम्ही ठेवू शकता। आणि इकडे नळ आहे। आमच्या गावात कसा 12 महिने पाणी असतो आणि कुठे जायची गरज नाही, सरळ नळ आहे प्रत्येकाच्या घरोघरी असं। प्रत्येकाच्या घरोघरी असं नळ आहे, कुठे जाण्याची गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट घरपोच पाणी मिळेल। फक्त उन्हाळ्यात थोडाफार असतो तेवढंच, आणि ह्या रूमचं तुम्हाला भाडा सांगायचं झाला ना, आई किती आहे जवळपास भाडा? आता म्हणजे सध्याला भाडा 500 रुपये आहे। कोकणातल्या ठिकाणी तुम्ही गावच्या साईडला गेलात ना, भाडा कमीच भेटेल। महिन्याचा भाडा 500 रुपये आहे। किलो ना 600-700 रुपये पण भाडा बोलू शकता महिना, म्हणजे व्यवस्थित आहे, प्रॉपर पद्धतीत आहे, त्याप्रमाणे असणार। तिकडं अशी कोण कामगार लोक असे बाहेरून येतात ना, लोक कामासाठी वगैरे, किंवा गाड्या बिड्या हे रोडचं काम करतात ना, ट्रक ड्रायव्हर पण असतात, ते असे राहायला येतात ना, त्यांच्यासाठी मग भाड्याने इथं आहेत रोड साईडला आमच्या। म्हणजे हा बघताय, हा आमच्या गावातला घर आहे ना, हा खास भाड्यावर देतात, म्हणजे बिल्डिंगच आहे 2 माळ्याची। आणि ह्या घरामध्ये जवळपास भाडा एका महिन्याचा 500 रुपये आहे। तर इथे ना खाली 2 रूम आहेत ह्या साईडला आणि वरती 2 रूम आहेत। आणि ह्या साईडला बाथरूम आहे, वरती पण एक बाथरूम आहे। आम्ही लॉकडाऊनच्या टायमाला ना ह्याच घरामध्ये राहत होतो आणि जवळपास महिन्याचा 500 रुपये भाडा आहे। आणि हा जो घर आहे ना, तो रोडच्या साईडलाच आहे बघते असा। आणि इकडे वरती गॅलरी पण आहे, गॅलरीमधून मस्त व्ह्यू दिसतो, पूर्ण गाववरती मंदिर वगैरे सर्व दिसतो। आणि ह्या साईडला पण आता घरं झालीत। ही जी बिल्डिंग आहे ना, ती खास भाड्यावरच आहे, भाड्यावरच इथे माणसं राहायला येतात। आता सध्या कोण नाही राहायला आहे म्हणून पूर्ण घर बंद आहे, पूर्ण बिल्डिंग आहे। आणि मस्त आतमधून सुद्धा ना चांगली रूम आहे। तर मंडळी आता वरती आलेलो आहे। वरती आल्याच्या नंतरला ना इथे एक रूम पाहायला मिळेल तुम्हाला, आणि अशी मधून जायला रस्ता आहे हा। त्याच्यानंतरला हा बघा, इथे एक रूम आहे,
अशा ना ही पूर्ण बिल्डिंगच आहे आणि इथे असे अलग अलग रूम आहेत. रूम जे आहेत ते लॉक आहेत, पण तुम्हाला मी फोटो दाखवतो थोड्या वेळाने रूममध्ये फोटो कसे आहेत ते. इथे आकाश आणि अभिजित पण आलाय. तर हा बघा इकडे त्या रूमची आता दाखवलं ना त्या रूमची खिडकी आहे आणि अशी वरती गॅलरी आहे. गॅलरीमधून बघा व्ह्यू कसा दिसतो. आमचं गाव आहे, वरती गावाचा मंदिर आहे त्या साईडला. तिथून ना बसून पण तुम्ही असा व्ह्यू बघू शकता, चाय वगैरे पिऊ शकता इथे बसून. आणि असा इकडे झाडं माड सर्व आहेत. आणि मंडळी ही जी रूम आहे ना जास्त करून जे ट्रक ड्रायव्हर असतात ते पण घेतात आणि बाहेरून कोण टुरिस्ट वगैरे आला ना तर ते पण इथे राहायला येतात. तर मंडळी आता मी घरी आलेलो आहे आणि तुम्हाला गावातली रूम दाखवली की आमच्या गावात रेंटवर रूम कशा प्रकारे मिळतात आणि भाडं काय आहे. बट आपल्याला रूम पाहायला नाही मिळाली, बट त्याचीच ना सेम सिमिलर रूम आमच्या घरी आहे. तर त्या रूमची तुम्हाला टूर करून दाखवता. तर मंडळी जी आपण आता रूम पाहायला गेलो होतो ना आमच्या गावात जी भाड्यावर रूम देतात, तर ती रूम आपल्याला पाहायला नाही मिळाली, लॉक होती. बट सेम अशीच रूम आहे. आता बघायला गेला ना हा बघा चौरस आकाराची रूम आहे बघा. ही आमची रूम आहे ना सेम तशीच आहे, फक्त तुम्हाला तिथे बाथरूम पण मिळेल अशी आहे. आणि खास करून त्या रूम भाड्यावर देतात ना, भाड्यावरती जात खास करून. वरती 2 रूम आहेत, खालती 2 रूम आहेत, बाथरूम आहे आणि हवेशीर आहे ना पूर्ण समुद्र आणि गॅलरी पण आहे अशी. आणि प्रत्येक रूमला खिडकी आहे. बघायला गेल्यावर प्रत्येक रूमला खिडकी आहे आणि मस्त रूम आहेत तिथे पण. आणि ही बघा सेम एवढ्याच साईजची रूम तुम्हाला पाहायला मिळेल तिथे पण. हे बघा अलग अलग ठिकाणावर. आता आमचं कसं अडगडीचं सामान आहे सर्व, तर त्याच्यामुळे सगळं सामान इकडे तिकडे पडलेलं आहे. हा बघा कशी रूम आहे आमची. अशा एरिया एवढाच एरिया आहे त्या पण रूमचा. कसं आम्ही राहिलो होतो लॉकडाऊनमध्ये, तर आम्हाला माहीत आहे कशी रूम आहे ती. आणि बाथरूम वगैरे सर्व मिळेल. तर मंडळी तुम्हाला पूर्ण रूम टूर दाखवली की कशा प्रकारे कोकणातल्या रूम असतात आणि त्याचा भाडा कसा असतो. आता जवळपास आमच्या पण रूमचा भाडा बघायला गेलात ना 500 ते 1000 पर्यंत तुम्हाला भाडा पाहायला मिळेल. आणि जी रूम रेंटवर मिळते आमच्या पण गावात अशा वेगवेगळ्या रूम मिळतात रेंटवर. खास करून जी माणसं असतात आई टेम्पोवाली असो किंवा कामगार असो ना, कामगारवाले येतात ना इकडे कायम कामाला. आता घरं बांधणारी लोक असतात, तर आमच्या गावात पण असे वेगवेगळ्या गावातून घरं येतात. तर त्यांना राहायला सोय नसते, तर ते कुठे राहणार. तर अशा रूम असतात खास करून त्यांच्यासाठी, तर त्या तिथे राहू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त पण टुरिस्ट लोक पण असतात असे वेगवेगळे. कोकणात खूप टुरिस्ट लोक येत असतात राहण्यासाठी, बघण्यासाठी आपल्या कोकण कसा आहे. आणि त्यांना पण रूम हव्या असतात, तर खास करून त्यांच्यासाठी ते रूम आहेत. आणि त्यांचा पण जवळपास 500 ते 1000 पर्यंत भाडा असतो महिन्याचा. तर असं असतो. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की कोकणात रूम कशा असतात आणि त्यांचा रेंट कसा असतो. आणि आमची पण रूम खास तुम्हाला दाखवली की कशा प्रकारे आहे. आणि हवेशीर असतात नाही, हवेशीर चांगलं मस्त. कोकणात राहायला मजा येतो. हा क्लायमेट मस्त असतो. आणि कोकणात अशी हवेशीर ठिकाणी राहण्याची पण ना मजा असते. ती तुम्हाला मुंबई सारख्या ठिकाणी माणूस आलं ना इथून परत जाणार नाही असं वाटतं. हा मुंबई सारख्या ठिकाणी पेक्षा जास्त चांगला असतो गावच्या ठिकाणी. बरोबर. तर आम्ही आल्यावर आम्हाला मुंबई विसरायला होतं. हो म्हणजे असं ना क्लायमेट मस्त असतो, थंडगार हवा असते आणि चांगल्या गोष्टी. म्हणजे धावपळीच्या जीवनापेक्षा इकडे आपण आल्याच्या नंतर सुखाचं आयुष्य असं जगू शकतो असं असतो आणि भारी पण वाटतं. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर व्हिडिओ आवडली असेल तर काय करायचं आहे, लाईक नक्कीच करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटू पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.